ओम तुला काय पाहिजे अजून? आवाज कमी करतो का आता? हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर ओम आमचा फक्त एकटाच मागं जेवायला राहिलेला असतो. सगळ्यांची जेवण झाल्यानंतर हे एकटाच जेवण चालू असतं. आणि आमच्या दिदूबाईचा चालू आहे अभ्यास. ज्यावी काय करते तू? तिचा अभ्यास बघा, ड्रॉइंग चालू असते नुसते. असा अभ्यास असतो हिचा. अभ्यास सोडून बाकी सगळं करते. तर आज पावभाजी बनवलेली आमच्या जान्हवीची फेवरेट आहे. तर तिचं असं होतं की उद्या डब्याला पण पावभाजी तीच पाहिजे. म्हणजे आज केलेली जास्तीची कर, उद्या पण नेणार आहे. तर ओमचं असं काही एवढं नसतं, जे असेल ते खातं. दिसतं. आता 8 वाजलेले. 8 वाजता बरोबर आमच्या सगळ्यांची जेवणं पण झालेली असतात. तर आता स्वयंपाक झाल्यानंतरचा हा पसारा, किचन आता परत सगळं आवरायचं आहे. भांडी बऱ्यापैकी झालेले आहेत, आता थोडीफार धुवायची आहेत. ही जी रिकामी होतील तेवढीच. कारण भांडी कशी स्वयंपाक झाला म्हणजे जेवण तयार झालं की जी काय भांडी असतील ती धुवून घेतलेली असतात, त्यामुळे जास्त पडत नाही. नंतरची जेवणानंतरची काय असतील तेवढी थोडीशी आणि रिकामी केलेली आपण मग कढई वगैरे कुकर. नंतर स्वयंपाक करताना कसं आपण इकडं तिकडंच ठेवून देतो, ते तसंच राहतं. तर आज अमावस्या पण आहे, तर अमावस्याला पण इथं नारळ फोडलेला होता. तर खीर आज करायची होती, आज बारस होती, पण आज काय झालंच नाही. तर उद्या करायचे. नारळ पण फोडलेला होता, तर उद्या चुलीवरती आता खीर गव्हाची. ते आपण लापशी करतो तशा पद्धतीची केली तर ती लगेच होते, पण खीर अख्ख्या गव्हाची करायचं झालं तर बराच वेळ शिजवण्यासाठी द्यायला लागतं. तर अगोदर जे काय वरचा पसारा होता ते सगळं आवरून नंतर आता चपात्या भाकरी केल्या नसले की गॅस जास्त पुसावला, म्हणजे धुवायची गरज नव्हती. आता सकाळी धुतलेला होता, त्यामुळे आता फक्त मी पुसूनच घेते ह्याला. भाकरी चपात्या असलं की कसं पिठामुळं जरा जास्त पसारा होतो. आता पावभाजी असल्यामुळं फक्त भाजी भात केलेलं होतं आणि पाव भाजलेलं होतं तेवढंच. तर किचन कटावरून झालेलं आहे. तर भांडी ही जास्त ओली होती, ती सुकल्यानंतरच लावायची. तर ओम फक्त आता जेवायचा राहतो मागं. तर पोराची किचनमध्ये जेवायला बसतच नाहीत. आम्ही तिघंच जेवत असतो जास्त करून किचनमध्ये. ह्यांचं सगळ्यांचं हॉलमध्येच जेवण असतं. ह्याला जेवणाचा जास्तच कंटाळा आहे. कधी जेवायला ये म्हटलं की कधी येत नाही. आणि सगळ्यांचं सोबत जेवलं की कसं भांडी वगैरे आवरायला बरे पडतात, पण जेवत नाहीत पोरं तशी. जान्हवी जेवते लवकर, पण ओम नाही जेवत कधी. तर आता इथं पाव भाजायचे होते. तर सगळे पाव जे आहेत ते मी असं कट करून घेतलं मधून. याला चाकून व्यवस्थित येत नाही, आता वेळीचीच जास्त सवय आहे, तर वेळेवरतीच हे कट करून घेतलं. चाकूपेक्षा ना वेळीनं असं बरोबर मध्यभागी असे 2 भाग होतात आणि कट करून मग तूप लावून भाजून घ्यायचं. भात भाजी झालेली होती, पण पाव कसं ज्यावेळेस जेवायचं त्यावेळेस गरम केलं तर, नाहीतर अगोदर गरम केलं तर काय होतं ते थंड झाल्यावर परत ते असे चिवट आल्यासारखं होतात. त्यामुळे गरम आहेत तोपर्यंत ज्यावेळेस जेवायचं त्यावेळेस भाजून घेतलं. पावभाजी केली ना, म्हणजे मला तर स्वयंपाक करायला पावभाजीचं बरं वाटतं, कारण परत चपात्या भाकरी असलं करायला काय लागत नाही. त्यामुळे भात केला, भाजी बनवली की आणि पाव भाजलं की होऊन जातं. तर दोन्ही साईडनं असं हे तूप लावून व्यवस्थित भाजून घेतलं पाव सगळं. जान्हवीचं आणि ह्यांचं जेवण 6 वाजताच झालेलं होतं. आम्ही तिघं जेवलो नंतर 7 वाजता आणि ओम तेवढा राहतो. मग त्याची कधी मूड होईल. तरी पण आज त्याला जेवायला लावलं. म्हटलं पाव शिल्लक राहिले तर आता तू जेवून घे, परत अजून डबल गरम करायला लागणार म्हटलं, नाहीतर थंड खायला लागतील.
मग तो आमचं झाल्यानंतर त्याला दिलं तर मग तो जेवला. चॉपरमध्येच कांद्यासोबत मी कोथिंबीर टाकून बारीक करून घेतलेलं आणि कांदा जास्त चिरायचा असेल की मग चॉपरमध्ये जास्त बारीक होतो, मग त्यातच चिरून घेते. नंतर आम्ही तिघांनी पण जेवण घेतलं. तर भाजी करण्यासाठी इथं आज कोबी असेल तर तो पण मी बारीक कट करून घालते. आज शिमला मिरची होती, वटाणा, गाजर आणि फ्लावर थोडा पाण्यातून उकळून घेतला आणि वटाणा पहिला पण शिल्लक होता म्हणून जास्त सगळाच टाकला, कारण आता शनिवार परत येते. तर आता ह्या शनिवार म्हटलं थोडासा जास्त आणून तो स्टोअर करून डीप फ्रीजरला ठेवावा. न बॉईल करता सुद्धा तो आपण ठेवला ना व्यवस्थित पॅक करून तरीसुद्धा भरपूर दिवस राहतो. तर पावभाजीसाठीच वाटाणा, कारण आपण सुका जो वाळला वाटाणा असतो त्यानं जर पावभाजी केली तर ती टेस्ट येत नाही. तर त्यासाठीच फ्रोझन मटर आपल्याला बऱ्यापैकी यूज होतं. पनीरमध्ये काय मटर पनीरच पाहिजे असं काही नसतं, साधं जरी पनीर केलं तर ते आवडतं सगळ्याला. त्यामुळं पनीरसाठी मी शक्यतो नाही साठवत, पण पावभाजीसाठीच तो थोड्या दिवसासाठी तर होईना 3-4 महिने तरी राहतो. मी ज्या पद्धतीने करते एकदम सोपी पद्धत. जर आणला ना ह्या शनिवारी जास्तीचा तर दाखवेन मी तुम्हाला. तर आज जास्त वाटाणाच होता यामध्ये यूज केलेला मी. तर टोमॅटोमध्येच अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली, ती बारीक केलेली. कांदा परतून घेऊन मग त्यामध्ये ती पेस्ट पण परतून घेतली आणि पावभाजी 10 वाले 2 पॅकेट टाकलेले. घरचं रेग्युलर काळं तिखट आणि हळद टाकलेली आणि हवं तेवढं पाणी, गरम पाणी करून टाकलं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर वरून आणि तूप वरून घेतोच, पण भाजीत पण थोडंसं टाकलेलं आणि नंतर मग जे कोण जेवल तसं पाव गरम करून दिले. आणि आज सकाळी इथं अख्खा मसूर बनवलेला, दही, मेथीचं पिठलं केलेलं होतं, ह्याची कारळाची चटणी आणि चपाती. तर आज सकाळचं जेवण असं होतं. आज सकाळी काय मी शूट केलेलंच नव्हतं, सर्दीमुळं थोडंसं सर्दी थोडीशीच असते, पण सगळं अंग दुखल्यासारखं होतं, त्यामुळं काम करायचीच इच्छा नव्हती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.